नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एनएक्स मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले स्वागत करतो। नोकरीच्या शोधात आहात तर सरकारी नोकरीची सुवर्ण संधी पुन्हा तुमच्यासाठी उपलब्ध झालेली आहे। सर्व इच्छुक व पात्र उमेदवारांनी झटपट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करायचा आहे। 21 फेब्रुवारी 2025 अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे। महाराष्ट्र शासनाच्या गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण मुंबई म्हाडा यांच्या मार्फत विविध पदांसाठी सरकारी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। ऑफलाईन पद्धतीने अर्ज दिलेल्या पदांसाठी सादर करायचा आहे। पदव्युत्तर पदवी असणारे किंवा डिप्लोमा धारक असणारे उमेदवार इथे अर्ज करू शकतील। पगार तुम्हाला या पदासाठी 40,000 ते 70,000 रुपये प्रति महिना मिळणार आहे। विशेष म्हणजे या पदासाठी कोणतीही परीक्षा किंवा फी द्यावी लागणार नाही, तेव्हा नक्की तुम्ही या पदांसाठी प्रयत्न करू शकता। तर आजच्या व्हिडिओमध्ये या संपूर्ण भरतीबाबतची सविस्तर माहिती स्टेप बाय स्टेप बघणार आहोत। त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। त्या अगोदर आपल्या एनएक्स मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन आला असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या, कारण अशाच नवनवीन भरतीबाबतची अपडेट रोज आपण या चॅनलवर देत असतो। त्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि काही समस्या असल्यास व्हिडिओमध्ये कमेंट करा किंवा टेलिग्राम ग्रुपवर विचारू शकता, आपल्याला नक्की प्रतिसाद मिळेल। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण मुंबई यांच्या मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या पदभरतीच्या ऑफिशियल जाहिरातीवर आलेलो आहोत। 14 फेब्रुवारी 2025 ते 21 फेब्रुवारी 2025 या तारखेपर्यंत तुम्ही या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता। त्यासाठी सर्व इच्छुक व पात्र उमेदवारांनी म्हाडा विभागाच्या दिलेल्या संकेतस्थळावर जाऊन माहिती पुस्तिकेनुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता, कागदपत्रे, अनुभव आणि इतर कागदपत्रांची माहिती घेऊन या पदासाठी या कार्यालयात जाऊन अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे। तर या ठिकाणी बघा, जाहिरातीमध्ये या दोन पदांबाबतची माहिती दिलेली आहे। तर स्टेप बाय स्टेप संपूर्ण पदभरतीची माहिती आपण या माहिती पुस्तिकेनुसार या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, जेणेकरून संपूर्ण पदभरतीची सविस्तर माहिती समजण्यास तुम्हाला कसली अडचण या ठिकाणी जाणार नाही। तर या ठिकाणी बघा, पदाचे नाव व त्यासाठी पदसंख्या, शैक्षणिक अर्हता आणि मानधन बाबत माहिती दिलेली आहे। स्थापत्य अभियंता, सिव्हिल इंजिनियर या पहिल्या पदासाठी ही रिक्रुटमेंट निघालेली आहे। 2 वॅकन्सी इथे भरल्या जात आहेत। तर या पदासाठी अर्ज करण्याकरता शिक्षण पात्रता बघू शकता। सिव्हिल इंजिनिअरिंग मधून तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएट असाल किंवा डिप्लोमा धारक असाल आणि 3 किंवा 5 वर्षाचा प्रोफेशनल एक्सपिरियन्स डेव्हलपिंगचा आणि मॅनेजिंग प्रोजेक्टचा तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करण्याकरता एलिजिबल आहात। तशा प्रकारची शिक्षण पात्रता आणि अनुभव पात्रता या ठिकाणी देण्यात आलेली आहे। मानधन या पदासाठी किती असणार आहे तर या ठिकाणी बघा, पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री असणाऱ्या उमेदवारांना 70,000 रुपये, त्यानंतर बॅचलर डिग्री असणाऱ्या उमेदवारांना 50,000 रुपये, तर डिप्लोमा धारक असणाऱ्या उमेदवारांना 40,000 रुपयापर्यंत इथे सॅलरी दिल्या जात आहे। तर अशा प्रकारे या पहिल्या पदाची रिक्रुटमेंट निघालेली आहे। त्यानंतर माहिती व्यवस्थापन प्रणाली तज्ञ, MIS स्पेशालिस्ट या दुसऱ्या पदासाठी ही पदभरती होत आहे। 2 वॅकन्सी इथे भरल्या जात आहे। या पदासाठी शिक्षण पात्रता कम्प्युटर सायन्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स, तसेच MCA किंवा PGDCA यामधून तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएट असाल किंवा डिप्लोमा धारक असाल तर इथे अर्ज करू शकता। 3 ते 5 वर्षाचा एक्सपिरियन्स या ठिकाणी लागणार आहे। गव्हर्नमेंट, सेमी गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट कंपनीमधून तुम्हाला जर 3 किंवा 5 वर्षाचा या ठिकाणी कामाचा अनुभव असेल तर या ठिकाणी तुम्ही एलिजिबल होता इथे अर्ज करण्याकरता। पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री असणाऱ्या उमेदवारांना 70,000 रुपये मानधन आहे। त्यानंतर बॅचलर डिग्री असणाऱ्या उमेदवारांना 50,000 रुपये, तर डिप्लोमा धारक असणाऱ्या उमेदवारांना 40,000 रुपयापर्यंत या दुसऱ्या पदासाठी मानधन इथे दिला जात आहे। तर अशा प्रकारे या 2 पदांसाठी ही रिक्रुटमेंट 4 रिक्त पदांसाठी या ठिकाणी होत असून तुम्ही जर या पदासाठी एलिजिबल असाल तर इथे प्रयत्न करू शकता। तर अशा प्रकारे या ठिकाणी बघा मित्रांनो, कोकण गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ मुंबई यांच्या मार्फत ही रिक्रुटमेंट या 4 वॅकन्सी करता या ठिकाणी होत आहे। त्याची जाहिरात या विभागाकडून या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर कंत्राटी स्वरूपावरही ही पदभरती होत आहे, त्याकरता काही शर्ती व अटी इथे देण्यात आलेली। तर या ठिकाणी बघा, A4 साईजच्या पांढऱ्या कागदावर सोबत दिलेल्या विहित नमुन्यातील अर्ज इथे तुम्हाला सादर करायचा आहे। अर्ज जो आहे स्वतःच्या अक्षरात या ठिकाणी भरणे आवश्यक आहे। त्यानंतर अलीकडच्या काळातील काढलेला एक पासपोर्ट साईज या ठिकाणी फोटो त्यावर चिकटवून त्या फोटोवर तुमची स्वाक्षरी असणे आवश्यक आहे। मुलाखतीकरता उमेदवाराने स्वखर्चाने या ठिकाणी यावे लागणार आहे। तर अशा प्रकारे तिथे सांगण्यात आलेले आहे। त्यानंतर या ठिकाणी बघा मित्रांनो, निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र अयशस्वी ठरवलेल्या उमेदवाराच्या बाबतीत कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार या ठिकाणी केला जाणार नाही आणि अशी काही गैरव्यवहार या ठिकाणी आढळल्यास त्या उमेदवाराची निवड प्रक्रिया या ठिकाणी रद्द करण्यात येणार आहे, अशी सुद्धा माहिती इथे देण्यात आलेली आहे। त्यानंतर शैक्षणिक अर्हतेमध्ये या ठिकाणी बघा, उमेदवारांनी अर्जासोबत वयाचा दाखला म्हणून शाळा सोडल्याचा दाखला किंवा माध्यमिक शालांत SSC चे प्रमाणपत्र इथे सादर करणे आवश्यक आहे। त्यासोबत महाराष्ट्र राज्याचा
प्रमाणपत्र या ठिकाणी जोडणे आवश्यक आहे। तर अशा प्रकारे या ठिकाणी मित्रांनो अटी व शर्ती या पदभरतीसाठी इथे देण्यात आलेल्या आहेत। तर या सर्व अटी व शर्ती वाचूनच तुम्हाला या पदासाठी अर्ज या ठिकाणी सादर करायचा आहे। अर्ज करण्याची पद्धत या ठिकाणी कशा प्रकारे असणार आहे त्याची माहिती सुद्धा इथे बघून घ्या। उमेदवाराने बंद लिफाफ्यामध्ये कोकण गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ, गृहनिर्माण भवन, कलानगर, वांदे, मुंबई या दिलेल्या ॲड्रेसवर या ठिकाणी प्रतिनिधीमार्फत अर्ज इथे सादर करायचा आहे व त्याची पोचपावती घ्यायची आहे। तर या ठिकाणी बघा पोस्टाने किंवा ईमेलने केलेले अर्ज या ठिकाणी स्वीकारला जाणार आहे। तर या ठिकाणी तुम्ही ईमेल किंवा ऑफलाईन पद्धतीने सुद्धा अर्ज इथे सादर करू शकता। या ठिकाणी दिलेल्या ॲड्रेसवर जाऊन तुम्ही या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे। त्यानंतर लिफाफ्यावर प्रति व प्रेक्षक कशा प्रकारे या ठिकाणी लिहायचा आहे त्याचा नमुना इथे देण्यात आलेला आहे। या ठिकाणी बघा अर्ज सादर करण्याबाबत सविस्तर माहिती या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे। त्यानंतर अर्जासोबत कोणकोणती कागदपत्रे जोडायची आहे त्याची सुद्धा माहिती इथे देण्यात आलेली आहे। वयाचा दाखला म्हणून तुम्ही शाळा सोडल्याचा दाखला किंवा शालांत परीक्षा प्रमाणपत्र SSCचे या ठिकाणी जोडू शकता। आधार कार्डची छायांकित प्रत लागणार आहे। त्यानंतर शैक्षणिक अहर्तीच्या छायांकित प्रती, अनुभव असल्यास या ठिकाणी अनुभव प्रमाणपत्र, मुलाखतीच्या अनुषंगाने इतर आवश्यक मूळ कागदपत्राच्या सांशांकित केलेल्या प्रती या ठिकाणी जोडायच्या किंवा इतर काही आवश्यक कागदपत्रे सुद्धा इथे जोडायचं। अशा प्रकारे या ठिकाणी मित्रांनो बघू शकता अर्जासोबत जोडण्याकरता या ठिकाणी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहे त्याची माहिती इथे देण्यात आली आहे। त्यानंतर अर्ज करण्याची ठिकाणी ते सुद्धा देण्यात आलेले आहेत। या ठिकाणी बघा मित्रांनो दिलेल्या ॲड्रेसवर तुम्हाला या ठिकाणी अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे। अर्ज करण्याचा दिनांक आणि वेळ सुद्धा इथे देण्यात आलेला आहे। 14 फेब्रुवारी 2025 ते 21 फेब्रुवारी 2025 सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुट्टीचे दिवस वगळून तुम्ही या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता। त्यानंतर या दोन्ही पदाकरता निवड झाल्यानंतर त्या उमेदवारास कोणकोणती कार्य या ठिकाणी करावी लागणार आहे त्याची माहिती सुद्धा इथे देण्यात आलेली आहे। सर्व माहिती या जाहिरातीमध्ये या ठिकाणी बघू शकता। त्यानंतर विशेष सूचना सुद्धा या ठिकाणी या उमेदवारांकरता या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तर अशा प्रकारे या 2 पदांकरता ही रिक्रुटमेंट 4 वॅकन्सी करता या ठिकाणी गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळ मुंबई यांच्या मार्फत या ठिकाणी घेतल्या जात असून त्याची जाहिरात माळा विभागाकडून या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। कंत्राटी तत्वावर मित्रांनो 11 महिन्याच्या कालावधीकरता ठोक मानधन तत्वावर ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे। त्याकरता तुम्ही जर पात्र असाल तर नक्की ते अर्ज सादर करू शकता। तर अशा प्रकारची ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली होती आणि त्याची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी घेतलेली आहे। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। आपल्या NX मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या व ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।